नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज इथे मी काहीतरी नवीन ट्राय करणार आहे. पहिल्यांदाच केलेली आहे ही रेसिपी, पण खरंच खूप छान झाली आहे. तर या रेसिपीचं नाव आहे सोया क्रिस्पी पॉपकॉर्न. तर ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे आणि खायला अतिशय टेस्टी आहे. तर नक्की तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि अगदी हेल्दी रेसिपी आहे, कारण आपण याच्यामध्ये सोयाबीनचा यूज करतो आहे. तर सोयाबीनमध्ये भरपूर मात्रामध्ये प्रोटीन असतं, तर आपण हे लहान मुलांना देऊ शकतो. हा हेल्दी ऑप्शन आहे. हा एक छान प्रकारचा एक स्नॅक आहे, तर नक्की ट्राय करा. तर इथे मी काय केलं आहे, 2 वाटी मी सोया चंक्स घेतले आहेत, छोटेवाले मिनी साईजचे, आणि त्याच्यामध्ये छान गरम पाणी करून ओतलेलं आहे. थोडंसं चवीप्रमाणे नाही म्हणायचं, अगदी पाव चमचा मीठ घातलेलं आहे, कारण आपल्याला नंतरसुद्धा याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. त्यामुळे फक्त थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून झाकण लावून एक 15 मिनटं आपल्याला याला रेस्ट द्यायचं आहे. तर 15 मिनटानंतर बघा किती छान असे हे फुगलेले आहेत आणि हे जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण आता काढून टाकायचं आहे. तर हे असे 2 हातामध्ये घेऊन छान असे त्यातलं जे पाणी आहे ते छान असं पिळून टाकायचं आहे. पाणी अजिबात त्यात ठेवू नका, तरच ते क्रिस्पी होतील. म्हणून हे छान असं 2 हातामध्ये घेऊन दाबून त्यातलं पाणी सगळं आपण काढून टाकूया आणि हे पाणी आता आपल्याला यूजमध्ये नाही आहे तर फेकून देऊया आपण. तर आता मी दुसरा तोच बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये परत जे आपण स्क्वीज केलेले सोयाबीन्स आहेत ते टाकूया. त्यात घालूया थोडीशी हळद, आवडीप्रमाणे लाल तिखट, धणे पावडर आणि थोडासा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि आलं लसणाची पेस्ट. 1 ते 1.5 चमचा दही पण घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस एकत्र छान मॅरिनेट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक इन्ग्रेडियंट्स घालायचा म्हणजे आहे बेसन. तर इथे मी 3 ते 4 चमचे बेसन घातलेलं आहे आणि असं छान हलक्या हाताने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला वाटत असेल की मी हे डीप फ्राय करणार आहे, पण नाही, तसं नाही आहे. आपण अतिशय कमी तेलामध्ये याला आपण क्रिस्पी करणार आहोत. तर बघा इथे बेसन मी घालून घेतलेलं आहे. फार जास्त नाही घालायचं, जरा कोटिंग छान झालं की बंद करायचं, म्हणजे 3 ते 4 चमचे इनफ आहे. आता इथे फ्राय पॅन ठेवला आहे मी. तुमच्याकडे जर नॉनस्टिक तवा असेल तो सुद्धा चालेल. थोडं तेल घालायचं आणि तेल तव्याला छान पसरवून घ्यायचं असं. तवा इथे तापलेला आहे. आता हे जे सोया चंक्स आहेत ते आपण याच्यावर एक एक करून असे घालून घेऊया, पसरवून घेऊया. मी सुद्धा ही रेसिपी पहिल्यांदाच ट्राय केली, पण माझ्या मुलीला खूप आवडली ही रेसिपी. तर तुमच्या मुलांना सुद्धा आवडेल, नक्की ट्राय करा ही रेसिपी. आता कारण पाऊस पडत आहे त्यामुळे आपल्याला असे चटपटीत पदार्थ खायला खूप आवडतात. तर हा एक हेल्दी ऑप्शन आहे, आपण हा करू शकतो. आणि इथे 2-3 मिनटं तसंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे असं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे जे खालची बाजू आहे ना ती छान क्रिस्पी होईल. लगेचच आपण टाकल्या असं मिक्स नाही करायचं त्याला. आता परत एकदा थोडा वेळ पसरवून त्याला 1-2 मिनटं ठेवूया आणि नंतर परत एकदा त्याला आपण आलटून पलटून असं फ्राय करूया. तर या पद्धतीने असं इथे अगदी स्लो गॅस पण ठेवू नका आणि अगदी मोठा पण नका ठेवू. मीडियम गॅसवरती आपल्याला हे आलटून पलटून असं छान फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे क्रिस्पी पॉपकॉर्न आपले तयार झालेले आहेत. या पद्धतीने
बाकीचे जे उरलेले आहेत ते पण मी असे फ्राय करून घेणार आहे. तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि स्नॅक्ससाठी आपण ह्याला करू शकतो. खूप छान पदार्थ आहे हा. नक्की तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडणार आहे. तर आता एका बाउलमध्ये हे काढून घेते मी आणि याच्यावरती आपण थोडंसं चीज घालूया, जेणेकरून आणखीन ते टेस्टी लागतील कॉर्न. आणि मुलांना चीज तर आवडतंच. तर कशी वाटली तुम्हाला ही युनिक रेसिपी? जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.